सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या स्वामी प्रकट दिन. तर उद्याच्या दिवशी आपल्याला स्वामींच्या सेवा करायच्या आहेत. खूप लोकांची सेवा 21 दिवसांची, 11 दिवसांची किंवा 21 पाठ किंवा गुरुचरित्र ह्या सर्व सेवा चालू झालेल्या आहेत. कोणी नामस्मरण करतं तर कोणी नामजप करतं, कोणी मानसपूजा करतं. अशा खूप साऱ्या असंख्य सेवा चालू आहेत. अगदी उद्याचा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे. महाराजांचे जे जे लोक सेवा करतात त्यांचा उद्याचा दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस. तर उद्याचा दिवस आपल्याला जितकी जास्त सेवा करता येईल तितकी जास्त सेवा आपण उद्याच्या दिवशी करायची आहे. महाराजांची सेवा तर कायम करायची आहे, परंतु उद्याचा दिवस खास महत्त्वाचा आहे. त्या दिवशी स्वामी प्रकट झालेले होते म्हणून स्वामी प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या केंद्रात किंवा मठात जाऊन तुम्हाला जितकी जास्त सेवा करता येईल तितकी जास्त सेवा करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक प्रश्न असा आहे की ज्यांना घरात सुतक आहे, विटाळ आहे किंवा स्वेर आहे अशा लोकांनी काय करायचं. तर अशा लोकांची खूप इच्छा आहे परंतु करू शकत नाही सेवा. अशा लोकांसाठी एक विशिष्ट प्रकारची आज मी सेवा तुम्हाला सांगणार आहे. ही विशिष्ट सेवा आहे. या सेवेने ह्या सेवेचे तुम्हाला नियम नाही किंवा अटी नाही, तुम्ही ही सेवा करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे कुणाचे स्वामीचरित्र सारामृत असतील म्हणजे पठण करत असतील, ज्यांची सेवा चालू असेल 21 दिवसांची, तर उद्या त्याची सांगता करायची आहे. सांगता करत असताना कुठल्याही प्रकारचा अगदी खूप सारं म्हणजे असं खूप काही मोठ्या गोष्टी केल्या जातात, अगदी दिखावा केला जातो, असं काही करू नका. अगदी साध्या पद्धतीने सांगता करा. उद्याच्या दिवशी जितकं जास्त दान करता येईल गरजूंना तितकं जास्त दान आपल्याकडून होईल ह्याची काळजी घ्या. जास्तीत जास्त दान उद्याच्या दिवशी झालं पाहिजे. हे दान तुम्ही कुठेही करू शकता, गरजेचं नाही केंद्रात गेलात तिकडे किंवा मठात गेलात तिकडे, तर कुठेही तुम्ही दान करू शकता. उद्या स्वामीचरित्र सारामृताची सेवा तुम्हाला करायची आहे. पूर्ण एक जे आपण पुस्तक आहे, जे 1 ते 21 अध्याय आहेत, हे 1 ते 21 अध्याय तुम्हाला एका पठणातच करायचे आहेत, म्हणजे एकच पाठ तुम्हाला करायचा आहे. पण जर का तुमची तब्येतीची कुरबुर असेल किंवा काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 2 वेळेला हे पूर्ण केलं तरी चालेल. म्हणजे सकाळी अर्धे आणि संध्याकाळी अर्धे केलेत तरीही चालेल. अशा पद्धतीची तुम्ही सेवा करू शकता. आता ज्यांना सुतक, स्वेर, विटाळ हे जे पण काही आहे आणि त्यांना सेवा करायची भरपूर इच्छा आहे, त्यांनी काय करायचं, मानसपूजा करू शकता किंवा नामस्मरण असं म्हटलं जातं. जो स्वामींना जपतो त्याला स्वामी जपतात. म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही कायम करू शकता, कधीही करू शकता, कुठेही करू शकता. ह्याला कुठल्याही प्रकारचे नियम किंवा अटी नाही. तुम्ही ही सेवा नक्की करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर का असं वाटत असेल की स्वामीचरित्र सारामृत किंवा जे पण काही तुम्हाला असं वाचायचं असेल परंतु वाचू शकत नाही, कुठलेही चरित्र, कुठलेही ग्रंथ हातात घेऊ शकत नाही, तर तुम्ही इतरांना, आपल्या घरात जे पण कोणी असतील, कोणी महिला असतील किंवा पुरुष वर्ग असेल, त्यांना तुम्ही सेवा करायला सांगू शकता. यूट्यूबवर सर्व सेवा उपलब्ध आहेत. म्हणजे बघा, तारक मंत्र आपण स्वतः बोलू शकतो. तर हे सर्व काही आपण यूट्यूबवर लावूनसुद्धा श्रवण करू शकतो किंवा त्यांच्यासोबत आपणसुद्धा पठण करू शकतो. अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण देवांना हात न लावता सेवा करू शकतो. काही लोक म्हणतात मला 4था दिवस आहे तर सेवा विट्टाळ आहे किंवा 4था दिवस आहे मासिक पाळीचा, तर काय करायचं. तर बघा, 4 दिवस सर्व सेवा वर्ज्य असतात. स्वामींनी कधी सुतक, विटाळ ह्या काही गोष्टी पाळल्या नाहीत, परंतु आपल्याला आपल्या मनाला किती पटतं ह्या गोष्टी आपण पाळायच्या की नाही पाळायच्या ह्या आपल्यावर आहेत. तर आपण अशा काही गोष्टी करू शकता ज्या आपण देवघरात जाणार नाही किंवा देवांचे पुस्तकं हातात घेणार नाही, ग्रंथ हातात घेणार नाही, पूजा करणार नाही, परंतु ह्या सर्व गोष्टी आपण यूट्यूबला लावून सोडल्या किंवा आपण स्वतः त्या पठण केल्या तरीही तुम्हाला भरपूर सारं पुण्य मिळेल, फळ मिळेल. स्वामी नक्कीच आपल्याला भरपूर आशीर्वाद देते. स्वामींना उद्या नैवेद्य, आरती जे पण काही आपण घरात करतो ते अगदी भरभरून करा. स्वामींची सेवा करा. स्वामींचं आपलं जे देवघर आहे ते सजवू शकता, असं नाही, गरजेचं नाही, परंतु आपल्याला ज्याने प्रसन्न वाटत असेल अशा गोष्टी आपण केल्या तरीही चालतं. अखंड नामजपाने सुद्धा महाराज आपल्याला नक्कीच अशी आशीर्वाद देतील, कायम आपल्या सोबत राहतील. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा.